आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। भुदरगड तालुक्यातील 7 धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर 3.44 कोटी रुपयांच्या 7 धबधब्यांच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडबे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे 7 नैसर्गिक धबधबे आहेत। हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांसोबतच वर्षाविहारासह जंगल, जल, जमीन, शेती पाहण्याचे पॅकेजच मिळत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या प्रयत्नातून वन विभाग कोल्हापूर वन परिक्षेत्र गारगोटी अंतर्गत दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडबे येथील वन व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली आहेत। या ठिकाणचा नैसर्गिक ठेवी पर्यटकांना पाहता याव्या यासाठी 3.44 कोटी रुपयांच्या विविध सुशोभीकरणासह इतर विकास कामे करण्यात आली आहेत। या सर्व पर्यटन स्थळाच्या विकास कामाचे लोकार्पण व धबधब्याचे अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। सवतकडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे। निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत। या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आर.एम. रामानुजन तसेच तत्कालीन उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी विशेष प्रयत्न केले। उपस्थित पर्यटकांशी साधला संवाद। लोकार्पण सोहळ्यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी भेटी देत कामाची पाहणी केली। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भेटून त्यांनी विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधला। उपस्थित ग्रामस्थांसह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चालत पर्यटनाचा आनंद लुटला। उत्साही वातावरणात ग्रामस्थ पर्यटक यांच्याशी संवाद साधत येथील पर्यटन ठिकाणी करण्यात येत असलेली विकास कामे तसेच त्या ठिकाणी आवश्यक स्वच्छतेबाबत विविध विषयांवर चर्चा केली। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।